मां बनने वाली थी पर पति ने पेट पर लात मार इंसानियत को मार डाला। गर्भ में पल रही जिंदगी पर जुल्म सिर्फ इसलिए कि ईएमआई भरने के लिए मायके से पैसे नहीं लाई। महाराष्ट्र के सिल्लोड से एक रूह कपा देने वाली घटना सामने आई है, जहां एक 3 महीने की गर्भवती महिला को उसके ही पति ने बेरहमी से पीटा। वजह सिर्फ इतनी कि वह पति की गाड़ी की किश्त भरने के लिए मायके से पैसे नहीं ला सकी। घटना डोईफोड़ा गांव की है, जहां अनीता नाम की महिला की शादी राजेंद्र गायकवाड़ से हुई थी। राजेंद्र ने महिंद्रा पिकअप गाड़ी फाइनेंस पर ली थी, लेकिन ईएमआई बकाया था और अब वही कर्ज एक महिला के गर्भ और जान पर भारी पड़ गया। 24 मई की रात राजेंद्र ने अनीता को पीटा, पेट पर लात मारी, सिर जमीन पर पटका और अनीता बेहोश होकर कीचड़ में गिर गई। रात भर उसे वैसे ही छोड़ दिया गया। सुबह वह होश आया तो अनीता ने अपनी मां को कॉल किया। जब अनीता की मां परिजन वहां पहुंचे तो पति, सास, ससुर और ननंद पहले से हमले के लिए तैयार बैठे थे। उनके साथ भी मारपीट की गई। अनीता के पेट पर फिर वार हुआ, जो किसी तरह बचाया गया, लेकिन वह गंभीर रूप से घायल हो गई। उससे पहले सिल्लोड ग्रामीण अस्पताल और फिर छत्रपति संभाजीनगर के घाटी अस्पताल में भर्ती किया गया। 28 मई को अस्पताल से छुट्टी मिलने के बाद अनीता ने एफआईआर दर्ज की। सिल्लोड ग्रामीण पुलिस ने अनीता के पति राजेंद्र गायकवाड़, सास, ससुर और ननंद पर भारतीय न्याय संहिता की धाराओं के तहत मामला दर्ज किया। आगे की जांच जारी है। गर्भवती महिला पर हमला समाज के भविष्य पर हमला है। अगर आप भी किसी अत्याचार के गवाह हो, चुप मत रहिए, आवाज उठाइए, एफआईआर कराइए। संवाददाता मजहर पठान, सिल्लोड न्यूज फर्स्ट। बोला, काय झालं होतं घटना घरी म्हणजे मला शुक्रवारी 23 शुक्रवारी या रोजी मला रात्री मारहाण केली माझ्या घरच्यांनी। सासू, सासरा, या ननंद आणि नवरा यांनी मला रात्रभर मारून आणि बाहेर टाकून दिलं शेतीमध्ये। सकाळी उठले, माझं बाळ रडायला लागलं। माझ्या बाळाला मी चहा पाणी करून खाऊ घातल्यात, त्यांनी मला परत मारलं आणि असं मारलं तर मी त्याला विचारलं का मारलं मला, तर तो म्हणतो तुझ्या आईवडिलाकडे जा, मला गाडीचा हप्ता भरणं यासाठी तू पैसे आण तिकून। आणि माझ्या म्हणजे मला 3रा महिना चालू आहे, बाळ आहे माझ्या पोटामध्ये, तर त्या बाळाला पण ते म्हणत आहे आता त्याला गर्भ पाडून टाक म्हणून। तर मी त्याला नाही असा जवाब दिला, तर त्याची म्हणजे वडील, त्याचा आई, या बहीण यांनी सगळ्यांनी मला खूप मारलं। असं मारलं तर मला मारलं त्यांनी। त्याच्यानंतर मी माझ्या आईला, भावाला यांना फोन लावला, हे मला घ्यायला आले। यांनी माझी हालत बघितली, वावरामध्ये मारून टाकलेले, बेहोशीत पडलेले होते मी। यांनी मला उठवलं आणि त्यांच्या घरी नेलं। विचारलं फक्त असं का मारलं बाळाला, तर त्यांनी माझ्या आईला, भाऊला, मावशीला यांना पण भरपूर मारलं त्यावेळेस। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, तर मला पोलीस स्टेशनमधून कोणत्या गावच्या पोलीस स्टेशन? सिल्लोडमध्ये सिल्लोडमध्ये आलो होतो। मग ग्रामीण भागामध्ये तिथून आम्हाला सिल्लोडमधली घाटी छोटीशी, त्या घाटीमध्ये पाठवलं। तिथं मला थोडाफार उपचार केला माझ्यावरती। तिथून मग आम्ही परत इथं आलो। इथं आल्यावरती आम्हाला सांगितलं का तुम्ही मोठ्या घाटीमध्ये जा, तिथं तुमचा उपचार बाकी आहे अजून। मग आम्ही परत इथून गेलो, उपचार मग आमचा चालू झाला घाटीमध्ये गेल्यावरती। तर घाटीमध्ये मी 4 दिवस ॲडमिट होते। त्यानंतर आता इथं आले, इथं मला गुन्हा ते पूर्ण लिहून द्यायला, मी कसं झालं काय झालं सगळ्याचं नाव टाकून दिले मी आता। तुमच्या पतीचं नाव काय? राजेंद्र गणेश गायकवाड। कोणत्या गावात दिलेलं आहे तुम्हाला? डोईफोडा, भराडीमध्ये। कोणत्या तालुक्यात येतं ते? सिल्लोडमध्ये। तुमचं माहेर कुठलं? माहेर अंधारी। तुमचं नाव काय? अनिता राजेंद्र गायकवाड। किती मुलं आहे तुम्हाला? 2 मुलं आहे। मुलं तुमच्या सोबत आहे का तिकडे? तिथंही मुलं, त्यांनी हिसकून घेतले मुलं। मुलं किती? का मुलगी का मुलगा आहे? एक मुलगा आहे, 3 वर्षाचा मुलगा आहे, 3.5 वर्षाचा मुलगा आहे, 2 वर्षाची मुलगी आहे आणि आता गर्भवती आहे। बरं, तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही? अनिता राजेंद्र गायकवाड, अंधारी।